गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? आज मी गेले होते टेरेसवर. खूप छान वातावरण होते, बघू शकता तुम्ही. इतके सुंदर वातावरण होते की खूप छान वाटले बघून. आभाळ दाटून आले होते, थोडा थोडा पाऊस होता आणि मस्त वाटत होते. आमच्या जवळच आगाशिवचे डोंगर आहेत, म्हणजे डोंगर आहेत, आगाशिव म्हणतात त्याला. तिथं लेण्या पण आहेत. आणि हे बघा, हे आमच्या शेजारील मनीमाऊ बसली होती गवतात जाऊन आणि कशी दिसत होती. मी पहिल्यांदा बघून घाबरले तिला आणि परत बघते तर काय खाली वाकून बघितलं, रोडलाच आहे आमची बिल्डिंग. आणि सुकसुकाट होता, कारण मी सकाळी लवकर गेले होते. छोटी छोटी मुले कोण कोण शाळेला वगैरे जात होती, बघू शकता. जास्त गाड्या नव्हत्या, पण थोड्या वेळानं इतकी रहदारी वाढते की विचारायला नको, खूप ट्रॅफिक जाम होते. आणि हे पाहू शकता, पाण्याची टाकी होती आणि तिथं एक छोटीशी वेल आली आणि छोटी छोटी फुले आलेली त्याला. खूप छान वाटले पाहून. आणि ही बघा, आता मनीमाऊ परत वर चढून बसली आणि माझ्याकडे बघून म्याव म्याव करत होती आणि वर चढून बसलेली. उतर उतर म्हणताना अजिबात उतरायला तयार नाही. तिथून पुढे मी गेले गावात एक काम होतं माझं, म्हणून गेलेले. मग टू व्हीलरवर गेलेले, पाऊस काय नव्हता तेव्हा, म्हणून टू व्हीलरवरून गेलो आम्ही. मस्त वाटत होतं ब्रिज खालून जाताना. आणि हे पहा, हा महात्मा गांधीचा पुतळा आहे कोल्हापूर नाक्यावर. तिथून आम्ही आतमध्ये सिटीत गेलो. सिटीत गेल्यानंतर मी एका ठिकाणी गेले की तिथे मला एक कुंभार काका दिसले आणि ते मस्त असे नागोबाच्या मूर्ती वगैरे बनवत होते. ते बघून मला खूप छान वाटले. हे पहा, नागोबाच्या मूर्ती, गणपती ते हाताने बनवत होते. तिथे गणपती बनवून ठेवलेले होते आणि नागोबा बनवत होते. कुंभारवाड्याच्या तिथे एक कुंभार काका मला दिसले, म्हणून शूट केला. आणि हे बघा, नदी काठीच त्यांचं छोटंसं घर होतं आणि ते तिथे बनवत होते. मी एका कामासाठी गेलेले, तर तिथं मला हे दिसलं. वातावरण खूप छान वाटत होतं. केळीची झाडे वगैरे आहे तिकडं आणि ही नदी वाहत होती शेजारून. खूप मस्त वाटत होतं. पण त्यांना पण पाणी वर आलं की खूप हे वाटतं. आणि हे बघा, गणपतीची प्रॅक्टिस चालू होती. ढोल ताशा पथक इथे प्रॅक्टिस करत होतं. आज इथेच थांबूया. टाटा, बाय बाय, सी यू.